छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट आठवते की ते नेहमी त्यांच्या सर्व मंत्र्यांची गोष्ट ऐकायचे. सगळं, ही वॉज अ व्हेरी गुड लिस्नर. आणि फायनल डिसिजन जेव्हा घ्यायचे तर सगळ्यांना चकवा जायचा डायरेक्टली की अरे असं कसं डिसिजन घेतलं, असं कसं हे गनिमकावा झाला. तर कुठेतरी लोकांना असं सांगायचंय मॅम की आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या महाराजांनी ऑलरेडी मॅनेजमेंटचे रूल्स सेट करून दिलेले. त्यांच्या गोष्टीपासूनच प्रत्येक डिपार्टमेंटचे मंत्री ठरलेले होते, प्रत्येक डिसिजन घेण्यासाठी लोक ठरलेले होते, पण फायनल डिसिजन स्वतः महाराजच घ्यायचे. आणि प्रत्येक गोष्टीसाठी एक SOP त्यांनी नेमलेली होती. त्या SOP मुळे काय झालं मॅम की डिसिजन मेकिंग खूप स्मूथ झाले. आणि आज आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्र आज ज्या लेवलला आहे आणि 350 वर्षापूर्वीपासून तर आजपर्यंत आपण ज्यांच्यावरती अभ्यास करतोय त्यातच आपल्याला इतकं शिकायला आहे. आणि त्यातून माझा पुढचा म्हणजे प्रश्न आहे मॅम, सेल्फ लर्निंग आणि मेंटॉरिंग याच्यामध्ये उद्योजकाने सुरुवातीला काय घ्यायला पाहिजे? कारण की 350 वर्षापूर्वीही मेंटॉर्स होते, आजही मेंटॉर आहे, पण आज थोडंसं जग बदललं आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, सोशल मीडिया खूप जास्त गोष्टी झालेल्या आहे. ऍक्च्युअल मेंटर असणं किती गरजेचं आहे? इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक व्यक्तीला मेंटॉर असणे किती गरजेचे आहे. इवन इफ यू लुक ॲट आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये पहिलेपासूनच गुरु शिष्य परंपरा होती, किंवा आपल्या प्रत्येकाकडे एक धार्मिक गुरु पण होते. कारण इवन आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला मोक्ष प्राप्ती ही गुरुच्या थ्रूच होते. गुरु इज अ माध्यम टू रीच दॅट लेवल. बिझनेसचंही तसंच आहे. कारण बिझनेस हा आपण फक्त बघून किंवा युट्यूब, इन्स्टा ह्याच्यावरती बघून तेवढ्यापुरते, म्हणून तर डिसिजन चुकतात, म्हणून तर स्ट्रेस येतो. कारण तुम्ही इंस्टावर गेलात, आज एक जण दुसरंच काही सांगतं, उद्या दुसरंच काहीतरी सांगतं आणि मग डिसिजन बदलतात. त्यामुळे तुम्हाला एक प्रॉपर गुरु असलाच पाहिजे, तुम्हाला एक प्रॉपर मेंटॉर असलाच पाहिजे. याच्यामध्ये मी फक्त एकच सांगेन, मेंटॉर कोण असावा आणि कसा असावा. जर तुम्ही बिझनेसमध्ये जाताय तर बिझनेस करणारा असावा, कारण त्या क्वाड्रंटची लोक असतात. तुम्हाला बिझनेस करायचा आहे आणि एखादा जॉब करणारा कितीही मोठा असेल पण त्याचा माइंडसेट हा जॉब किंवा एम्प्लॉईचाच असतो. म्हणून तुम्ही बिझनेस करत असताना ज्या लेवलला तुम्हाला जायचंय त्या लेवलचा तुमचा गुरु असावा. ही मात्र चूक करू नका. कारण बरेच जण ना, म्हणजे तुमच्यासारखे बरेच जण काय करतात, एखादी नवीन आयडिया येते आणि घरी जाऊन बायकोला विचारतात. माझा बायकांबद्दलचा डिसरिस्पेक्ट नाहीये, पण तिला काय माहितीये, तिला काय वाटतं नवऱ्याने फक्त सुखी समाधानी कम्फर्ट राहावं. ती म्हणते नका करू, फारच त्रास करून घेता, एवढं काम कशाला करता. शी इज नॉट युअर मेंटॉर फॉर बिझनेस. बाकी गोष्टींसाठी तिला विचारा, पण बिझनेस मधली नवीन आयडिया करायची, बिझनेस मध्ये काही डिसिजन घ्यायचे तर जो ऑलरेडी त्या लेवलला पोहोचलेला आहे त्याला जाऊन विचार.